सहसंयुज बंध, अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान. कोव्हॅलंट बॉन्ड, व्हेन ॲटम्स शेअर इलेक्ट्रॉन्स. हा आहे हायड्रोजनचा अणू म्हणजेच H. याच्या बाह्य कक्षेत फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. स्थिर होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. त्यामुळे हा एका जोडीदाराच्या शोधात आहे, जेणेकरून त्याला द्विक नियम म्हणजे ड्युप्लेट रूल पूर्ण करता येईल. हा आहे हायड्रोजनचा दुसरा अणू. यालाही स्थिर व्हायचा आहे. या दोघांनी आपापला एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर दोघांच्याही बाह्य कक्षेत 2 इलेक्ट्रॉन होतील आणि दोन्ही अणू स्थिर होतील. परस्परांमध्ये इलेक्ट्रॉनचं संधान म्हणजेच शेअरिंग केल्यामुळे जो बंध बनतो त्याला सहसंयुज बंध किंवा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. हायड्रोजनच्या 2 अणूंमध्ये तयार झालेल्या या बंधामुळे हायड्रोजनचा रेणू H2 तयार होतो. आयुनिक बंधाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की एक अणू त्याचा इलेक्ट्रॉन पूर्णपणे देतो आणि दुसरा अणू तो पूर्णपणे स्वीकारतो. पण सहसंयुज बंधामध्ये असं होत नाही. इथे इलेक्ट्रॉनचं संधान किंवा शेअरिंग केलं जातं. एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. आता आणखी एक उदाहरण, क्लोरीनचा अणू. क्लोरीनच्या बाह्य कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्याला स्थिर होण्यासाठी आणखी एक इलेक्ट्रॉन पाहिजे. क्लोरीनच्या 2 अणूंनी एकमेकांमध्ये इलेक्ट्रॉन शेअर केले तर दोघांकडे होतात 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे ते दोन्ही अणू स्थिर झाले. या बंधामुळे क्लोरीनचा रेणू Cl2 तयार होतो. दोघांनी प्रत्येक इलेक्ट्रॉन म्हणजे परस्परांमध्ये इलेक्ट्रॉनची जोडी शेअर केल्यामुळे त्याला एकल सहसंयुज बंध सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतात आणि तो अशा प्रकारे एका रेषेने दाखवला जातो. आता वळू ऑक्सिजनकडे. याच्या बाह्य कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतात, परंतु त्याला स्थिर होण्यासाठी आणखी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. ऑक्सिजनच्या 2 अणूंनी प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन शेअर केले तर दोघांकडे 8 इलेक्ट्रॉन होतात. यामध्ये इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या शेअर केल्या जातात. त्यामुळे दुहेरी बंध तयार होतो, ज्याला द्विसहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध किंवा डबल कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतात. तो अशा प्रकारे 2 रेषांनी दर्शवला जातो आणि यातून ऑक्सिजनचा रेणू O2 तयार होतो, आपल्या श्वसनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू. तर तुम्ही एकल बंध आणि दुहेरी बंध पाहिला, पण आता जरा विचार करा, तिहेरी बंध असू शकतो का? तिहेरी बंध तयार होण्यासाठी 2 अणूंमध्ये प्रत्येकी किती इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं पाहिजे? इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या. नायट्रोजनचे 2 अणू नेमकं हेच करतात. इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या शेअर करतात. याला तिहेरी सहसंयुज बंध म्हणजे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. हा बंध अशा प्रकारे दाखवला जातो आणि बनतो N2 रेणू म्हणजे वातावरणात सर्वाधिक प्रमाणात असलेला नायट्रोजन वायू. आतापर्यंत आपण एकाच प्रकारच्या अणूंमध्ये तयार होणारे सहसंयुज बंध पाहिले, पण विविध प्रकारच्या अणूंमध्ये देखील असे बंध तयार होऊ शकतात का? हो, नक्कीच तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ 2 हायड्रोजन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू. ते अशा प्रकारे इलेक्ट्रॉन शेअर करतात की हायड्रोजनच्या दोन्ही अणूंच्या बाह्य कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनच्या अणूमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. अशा प्रकारे तयार होतो H2O म्हणजेच पाणी. तुमच्या लक्षात आलं का? आतापर्यंतची सर्व उदाहरणं अधातूंचीच होती, म्हणजेच अधातू आणि अधातू रेणूंमध्ये नेहमीच सहसंयुज बंध तयार होतो. चला तर एकदा उजळणी करूयात. इलेक्ट्रॉनची पूर्णपणे देवाणघेवाण झाली तर आयनिक बंध तयार होतो. इलेक्ट्रॉनचं संधान म्हणजे शेअरिंग झालं तर सहसंयुज बंध तयार होतो.
आता तुमच्यासाठी एक काम. अमोनिया म्हणजेच NH3 मध्ये सहसंयुज बंध कसा तयार होतो? हायड्रोजन आणि नायट्रोजन यांना किती इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतात याचा थोडा विचार करा.